दादा मला कळेल असं काहीतरी सांगशील का प्लीज? अरे सौरभ, मला तरी कळू दे, मग मी तुला सांगेन ना. जे आहे ते सांग आता. काहीतरी रहस्यमयी आहे. मला तुला नाही सांगता येते. हे बघ, मला एक बाई दिसते, म्हणजे एक आकृती दिसते. विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी. बरं तिचा काही चेहरा वगैरे? नाही, चेहरा नाही दिसत. पण मग ती तुलाच का दिसते? मला नाही माहिती. मे बी तिला मला काहीतरी सांगायचंय. स्वप्नात आधी मला ती बाई दिसली आणि मग एका मुलीचं वडाच्या झाडासोबत लग्न होतंय असं दिसलं. आणि आज नलीने मला सांगितलं की तिच्या एका झाडासोबत लग्न होणार आहे. काय? आता त्या दिवशी सुद्धा मी एसटी स्टँड समोरून जात होतो. एक बाई माझ्या गाडीच्या आडवी गेली. मी ब्रेक मारला आणि मला नली दिसली. म्हणजे मला स्वप्नात जे काही दिसतंय ते नलीच्या बाबतीत ऍक्च्युअली घडतंय. नलीचं आणि स्वप्नातल्या त्या बाईचं काहीतरी कनेक्शन आहे. काय रे, काय गप्पा चालल्यात? ते हे आपलं ऑफिसचं काम. गप्पा. झोपा येत नाहीत का तुम्हाला? नाही, चाललोच होतो झोपायला. चाललोच होतो. बरं वेद, नली काय म्हणाली? अरे असं काय बघतोय? तो चेंडू आला होता. तो म्हणाला की नलीला तुझा नंबर हवा होता म्हणे. वेद, तुझी आई आहे मी. आणि एक लक्षात घ्या, मुलं मोठी झाली ना की मुलांचं आणि आईचं नातं मैत्रीचं असायला पाहिजे. मग असं काय विशेष बोलायचं होतं नलीला? अशी चेहरा पडून बसणार आहेस का? स्माइल कर. वहिनी, नली किती सुंदर दिसतीये ना. मी तर त्या दिवसाची आतुरतेनं वाट बघतीये ज्या दिवसासाठी या विधीचा घाट घातलाय.